समस्त सारस्वत बांधवांक नमस्कार। एक सुभाषित उक्तेस गुणवज्जन संसर्गात नीचोपि याति महत्वं पुष्पमालानुषंगेन सूत्रमपि शिरसि धार्यते। खंयची व्यक्ती रोटू तू मेळता त्या व्यक्तीला संसर्गान तागेले ओटू आशिल त्या एक तुगेले त्या बांधव्यान नीचोपि याति महत्वं म्हणा तू नीच जावन आसल्या री चांग जन रोट मेळगेन गेले म्हणटा री तांगेले संस्कार बलान तू तुगेलान तू कळलं परिवर्तन हाडूचें साध्य आसा। कशी म्हळ्यार एक वायू आनी पुष्प फूल एक वायाक स्थान कसं न्ही सुकल म्हणटाल्यार काणगेन रानी घालून जोडून उडयता भायरी तोच वाय चंदुकोन घेवन ती मोनू विंगड विंगड नमुन्या फूल आसा म्हणटा जाल्यार चंदुकोन एक माळ केल्या री त्या माळ जालेल्याचे निमित्त त्या वाह्याक वचून घेवन देवाल माथ्यार वचून पळय सगळें योगीत मेळटा म्हणून सांगून सांगिनास कसले सांगता म्हळ्यार वाल्मिकी महर्षी तुमी पुरा जनांक गोत्तशिलीच विशय हो वाल्मिकी पूर सुरवेक कसं जावन आशिल्लो एक रान्ना भितर आयिल्ल्या पुरा लुटून घेवन वता आसलो दरोडेखोर जावन आशिल्लो। एक दिवस कळ्ळें हाका परिवर्तन कोर काम नारद महर्षीक मला दिसता त्याक म्हळ्यार हागेला तूं कसं की पूर्व जन्मांत एक कसं संचित कर्म तरी धुवन गेलें म्हणटा हो परिपूर्ण जाता हागेला तूं परिपूर्ण इतली येता की हो वाल्मिकी साधारण नाही तो महाकवी जाता व्यक्तित्व पावता म्हणून तसं ते एक दूरदृष्टी तो पळोवन घेवन नारद एक पटी रानाशिल कडेन रान्ना भितर येता हो लेखता हो कोणकी एकलो मेळ्ळो म्हाका ते एक बकरा हाका तरी दरोड केलें म्हणटलें मागीर जिवना दावका जालें पुरो मेळचें पुरो वेश मात्र हा आनी कसं की एक तंबूर दोन घेवन कळ्ळें मागीर हें घाला भिकारी वेश घाला हाका खंडीत हांव दरोड करचें आज म्हूण सांगून धर घेवन घट्टी तुका आज हांव कांय सोडा म्हणटा नारद हसता मागेल्या कसं आस म्हूण सांगून तूं अशें करता तशें न्ही म्हाका मागीर संवसार पोसूं का म्हाका विंगड कसं न्ही जिवना वाट वतना मागीर बायलो चेडू सकयल पोट्टा बुकेन बळबळत आसा ती आतां तुका दोन घेवन दरोड करून तुगेलें आशीन तरी दोचून लुटून घेवन गेलें म्हणून जालें मागेलें आयच्या दिसाचें काम जाता म्हणटा जायत तुवें तिथे नवाशी एक काम करी तूं एक आत्तांच्या आतां वचून घेवन कोणाला कितें हें सकट लुडू सकट हें सकट दरोड करून संचयन करता आसपण द्रव्य तांगेल्या वचून निमगी हांव हे रितीर संपादन करून हाडटा आसा हांव संपादन करचे वाटेरी मस्त जनांक दुख्ख जाता परपीडन जाता कळ्ळें मागीर ताजेन मेळटा कसन की एक दुष्कृत्याचे फलाक तुमी भागीदार जावचे तयार आसा म्हूण तांगेल्या वचून निमगून यो तांणी दायत म्हूण सांगल्यार गे म्हाका दरोड कर मागेल्या अशें पुरो तुकाशी म्हणटा दायत म्हूण सांगून घेवन भारी खुशीर वचून घेवन घरकड वता बापसुल्या निमगिता अवसुल्या निमगिता पुरा जनांनी सांगचीच आसलें उतराचें एक सारांश कसलो वचकी तूं लुटून की दरोड कोरून की कसं कोरून की हाड की तें आमकां गती ना आमकां हाड घेवन पोट्टा घाल का हें मात्र आमकां पोट्टा पडलें जालें तूं खंयच्या वाटेर हाड आमलें अशी तातूंत भितर आमी भागाय ना ती तूं हाड घालें ना तूं खावच्या मात्र आमी भागीदार शिवाय त्या पापकर्मांत आमी भागीदार न्हय म्हणटना ह्या मनशाक मातून जाता अरे हांव इतलीं वर्सां करून घेवन पुराय जनांक लुटून दरोड करून घेवन म्हगेलें जिवन हेर तिरकाळ्ळें मू धांवका आशिल्लें म्हाका हें कोण म्हगेलें म्हणलें कोणूय ना ती कोणूय तांणी सांगता ती तूं कोरून घेवन हाडका आशिल्लें संपादन आमकां दिवका आशिल्लें तितलें मात तुगेलें काम आमी तें मात्र पळयलें तुगेलें तूं तावळी म्हगेलें हें शरिरा मोल कसं न्ही ना शुन्य आहा हें अर्थ करून घेवचें विस्मृती जालो जाल्ले निमित्त म्हाका आजी कळ्ळें मार्गदर्शन करचें आयला आसूं तो नारद भोवशा महर्शी तो नारद म्हणून सांगना तो महर्शीला वचून पांयार पडून गेलो रडता आज म्हाका कळ्ळें तूं वाडटा कोका हांव व्हड चुकी केली जिवमान पुर्ती हांव कळ्ळें पुराय नमुन्याचे अन्याय केले मेळ्ळें लूट करून घेवन दरोड करून घेवन भात दिवन घेवन तें पाप संचयन केलें आसा म्हूण सांगता ताका नारद सांगता एक वाट अशी तूं वचून घेवन कळ्ळें तपश करी कसं कांय ना इतलेंच वचून घेवन तपश्या बैस म्हणून पळया हांगा ते नारद मुनीन सांगिल्लें आशिल्लें एक वाक्या वयर कितले विश्वास दवरले ते हाणें म्हळ्यार वचून वर्स कटल्यान तपश करता बायलो चेडूं संवसार कोणें तांणी लागीं हेला घेना ती म्हण तांकां गोत आसा हागेले निमित्त कसं न्ही आमकां प्रयोजन ना न्ही म्हणून तावळी तुगेलें चेडूं कोण तुगेलें बायल कोण तुगेलो संवसार खंयचो कोण हें चिंतन करा आमी करूं का आमी हें सोड घेवन ही मिगेली म्हणून सांगून घेवन पुराय आमी संचयन करता वचून घेवन गेल्यार तुगेलें निजाम कश्टकाराक तूं कोण पावता कोणेय ना तशी तागे आंगार भरी कळ्ळें मागीर हुत्त बेळवल खंय वल्मिका म्हणटा त्या वल्मिका दाखोवन घेवन ताणें भायर येता आसतना
भायर ताजे कितें भायर तरी तागेलें नांव वाल्मिकी म्हणून घेतलें काही ताजे नंतर वाल्मिकी रचन केलें आशिल्लें तें रामायण कितें उत्कृश्ट जावन आशिल्लो विचार श्रेश्ठ जावन आशिल्लो आदर्श कोणूय येदोळटार आज प्रपंचा भितर खंयचेय देशा वचून घेवन पळयात रामायण जायत महाभारत जायत गीत जायत हाजे बगे इतले नमुन्याचे एक प्रशंसा व्यक्त जाता की खंयीय जाल्यार ताजे विरुद्ध सांगतले कोणी ना ते आसो केलोजान कसं न्ही की विपरीत दृश्टीन कसं उलयता ते आमी सोडया सामान्य जावन घेवन हें आमगे धर्मग्रंथ म्हणजे कसले खबर हांवें सांगितलें तसलें जीवन मौल्य आदर्श श्रेष्ठ जावन आशिल्लें तसलें तें आमगेले आचार विचार हें पालन करून घेवन वचून घेवन खंयचे तारपा वयता म्हणून तसलें एक रामायण म्हणलेलें महाकृती करता तसली एक शक्ती तागेले हातूंत भितर आयली म्हणटा एक दरोडेकोराल हातूंत भितर थोडे आमी कोणाकय करना मागीर अशी शिकोवन दाखोवची आशिल्ल्यो की एक बोट 3 बोट मेकेल तर बेन दाखयता एक बोट आनी एकल्या दोश म्हणून सांगू नका कित्याक की असं असंख्यात उदाहरण सांगीत आयच्या दिसाक हे एक सान एक उदाहरण मात्र हांव दिता आमी परस्पर आनी एकल्यान दूशण करचें राबोया प्रत्येकल्यान तूं सांग काण घेवया कित्याक की म्हळ्यार आमी दुसऱ्यान तूं वायटपण पळयता गेलें म्हणटा तरी आमगेल्या तूं वायटपण मात्र बेळगता वता आनी आमी ताजे तत्परिणाम अशात जावन घेवन आमी अधपतना आमी वता सती कोणीय आनी एकलो येद्र आशिल्लो तो तागेले कसकी करता वता आनी जाल्ली आमी चांग केदन पळयता वता ती आमगेले दृश्टीकोन चांगा बागे केदन मस्त ताजेर केंद्रीकृत जावन वता तेदना आमगेले व्यक्तित्व आपणितल्या वाडता वता हें एक कळ्ळें आदर्श हे तकून घेवन आमी पुराय जनांनी कळ्ळें पालन करता म्हूण सांगून घेवन समस्त विनंती करून घेता.